नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील आरक्षण. म्हणजे महाराष्ट्रातील आरक्षण म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये समजा 100 जागांसाठी समजा भरती आली, 100 जागा आल्या भरतीच्या, त्यापैकी कोणत्या कास्टला किती टक्के जागा आहे हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. म्हणजे प्रत्येक कास्टला ओबीसी असो, एससी असो, एसटी असो, एसबीसी असो, विजय असो, एनटीडी असो, यामध्ये कोणत्या जातीला किती टक्के आरक्षण आहे आणि 100 जागा जर निघाल्या त्यापैकी किती टक्के जागा कोणत्या कास्टला येतात हे आपण आज बघणार आहोत. आणि चला पहिली कास्ट बघू आपण ओबीसी. ओबीसी आता ओबीसी कास्टला 19% आरक्षण. म्हणजे 100 जागा जर निघाल्या तर यापैकी 19% जागा या ओबीसी कास्टला येतात. म्हणजे 100 मधले 19 जागा ओबीसी कास्टसाठी. आता दुसरी कास्ट घेऊ आपण एससी. आता एससी कास्टला 13% आरक्षण. आता जर 100 जागा निघाल्या तर त्यापैकी 13% जागा ह्या एससी कास्टला येतात. म्हणजे 13 जागा 100 पैकी एससी कास्टला येतात. त्यानंतर घेऊ एसटी. आता एसटी कास्टला 7% आरक्षण. म्हणजे 100 7 जागा एसटी कास्टला येईल किंवा 7% जागा एसटी कास्टला येईल. आता याच्यानंतर घेणार आहोत आपण एनटीडी. आता एनटीडी कास्टला आहे 2% आरक्षण. 2% आरक्षण. समजा 100 जागा जर असल्या तर 100 जागात 2% जागा या एनटीडी या कास्टला येतात. त्यापैकी आपण 5 नंबरला घेऊ एसबीसी. आता एसबीसी कास्टला आहे 2% आरक्षण. 2% आरक्षण. आता 100 जर जागा असेल त्यापैकी 2% जागा हे एसबीसी कास्टला येईल. त्याच्यानंतर एनटीसी ला आहे 3.5 म्हणजे 3.5% आरक्षण. म्हणजे जर भरती जर काढली आणि त्यापैकी समजा आपण जर म्हणलं 100 जागा असल्या, 200 जागा असल्या, त्यापैकी जर आपण जर म्हणलं कोणत्या कास्टला किती टक्के जागा येणार आहेत, तर समजा ओबीसी ला 19% त्यापैकी जागा येणार आहे. त्यानंतर एससी ला 13% जागा येणार आहे, एसटी ला 7%, एनटीडी ला 2% आणि एसबीसी ला 2% आणि एनटीसी ला 3.5% जागा याच्यामध्ये येणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ईडब्ल्यूएस. आता ईडब्ल्यूएस ला 10% आरक्षण महाराष्ट्र शासनाने ठेवलेलं आहे. आता त्याच्यानंतर घेऊ आपण विजय. काय घेऊ? विजय. आता विजयसाठी घेतलेलं आहे 3% आरक्षण महाराष्ट्र शासनाने ठेवलं आहे. समजा 100 जागा असल्या त्यापैकी 3% जागा या विजय या कास्टला ठेवलेल्या आहे. आता समजा तुम्हाला आपण आरक्षण आपण बघणार आहोत. आता एससीबीसी. आता 9वा आपला एससीबीसी. आता एससीबीसी या कास्टला बी 10% आरक्षण आपण ठेवलेलं आहे, महाराष्ट्र शासनाने ठेवलेलं आहे. यापैकी 100 जागा असेल यापैकी 10% जागा या एससीबीसी ला लागू होईल. आता जागा किती पण असल्या तर या टक्क्यानुसार प्रत्येक कास्टला आरक्षण आहे आणि त्या कास्टमध्ये तेवढ्या पर्सेंट जागा या जात असतात. आता आपण कोणत्या कास्टमध्ये येतोय हे आपण आता ओळखायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला एवढ्या टक्के आरक्षण आहे तेवढं आपण बघायचंय. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.